2026 उजाडताच 8वा वेतन आयोग येईल. पगार भरमसाठ वाढेल आणि आपल्या सगळ्या फायनान्शियल अडचणी चुटकीसरशी सुटतील. या एका आशेवर जर तुम्ही आजचं घर, गाडी किंवा मुलाचं शिक्षणासाठी मोठं लोन काढायचा विचार करत असाल तर थांबा. ही धोक्याची घंटा आहे. कारण सध्या दिल्लीच्या पॉवर कॉरिडॉर मधून आणि फायनान्शियल मिनिस्टरच्या आतल्या गोटातून जी माहिती झिरपून बाहेर येते ती पाहता चित्र तितकंसं गुलाबी नाही जितकं ते आपल्याला व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर फॉरवर्ड केलं जातं. पगारवाढ होईल यात शंका नाही, पण ती वाढ तुमच्या खिशातल्या पैशाचा व्हॅल्यू वाढवणारी असेल की फक्त महागाईशी ऍडजस्ट करणारी असेल हे समजून घेतल्याशिवाय एकही रुपया खर्च करण्याचं धाडस करू. कारण आज आपण या व्हिडिओमध्ये 8व्या वेतन आयोगाची रियालिटी उलगडणार आहोत. आपण विषयाला सुरुवात करण्याआधी कोणत्याही जुन्या इतिहासात किंवा कंटाळवाण्या तारखांमध्ये न जाता थेट आजच्या घडीला काय घडणार आहे यावर बोलूया. कारण हिस्ट्रीने तुमचं पोट भरणार नाही. सरकारी कर्मचाऱ्यांच्या मनात सध्या एकच प्रश्न आहे, तो म्हणजे 8वा पे कमिशन खरंच वेळेवर लागू होणार आहे का, आणि झालं तर नेमकं हातात काय मिळणार. बघा, रूल असं सांगतो की दर 10 वर्षांनी पे कमिशन बसला पाहिजे. 7वं पे कमिशनचं इम्प्लिमेंटेशन 2016 मध्ये झालं. त्यामुळे कायदेशीररित्या 1 जानेवारी 2026 ला नवीन पगार हातात मिळायला हवा. पण इथेच खरी गोम आहे. सरकारची सध्याची आर्थिक स्थिती आणि जागतिक मंदीचं सावट पाहता सरकार आयोगाची स्थापना वेळेवर करेल का, आणि केली तरी शिफारशी जशाच्या तशा स्वीकारणार का, हा मोठा संशोधनाचा विषय आहे. आता एक अत्यंत महत्वाचा मुद्दा जो तुम्ही बारकाईने ऐकला पाहिजे, तो म्हणजे फिटमेंट फॅक्टर. तुम्हाला आठवत असेल 7व्या पे कमिशनच्या वेळी 2.57चा फिटमेंट फॅक्टर लागू झाला होता. म्हणजे तुमच्या मूळ पगाराला 2.57 ने गुणून नवीन पगार ठरला गेला. आता युनियन्सची डिमांड आहे की हा फॅक्टर 3.68 असावा, पण सरकारचं गणित वेगळं आहे. सरकार सध्या महागाई निर्देशांक म्हणजे सीपीआय डेटाच्या आधारावर कॅल्क्युलेशन मांडत आहे, आणि जर सरकारला 3.68 हा आकडा परवडला नाही तर तुमची पगारवाढ ही नाममात्र ठरू शकते. आता इथेच लोक चुकतात. आपल्याला वाटतं की बेसिक सॅलरी वाढली म्हणजे आपण जिंकलो, पण समजून घ्या, जेव्हा पे कमिशन लागू होतो तेव्हा तुमच्या महागाईचा भत्ता डीए जो आता 50% गेला आहे तो मूळ पगारात मर्ज होतो आणि डीए पुन्हा शून्यापासून सुरू होतो. त्यामुळे पगारात जी मोठी उडी दिसते ती ऍक्च्युली महागाई भत्त्याचे विलिनीकरण असते. तुमच्या हातात पडणारी नेट कॅश किंवा आपण ज्याला टेक होम सॅलरी म्हणतो त्यात होणारी वाढ ही मार्केटमधल्या महागाईच्या तुलनेत किती आहे हे पाहणं जास्त गरजेचं आहे. साधं लॉजिक आहे. जर तुमचं दूध, भाजीपाला, पेट्रोल आणि मुलांच्या शाळेची फी 20% वाढली असेल आणि पे कमिशनमुळे तुमचा पगार फक्त 15% वाढणार असेल तर तांत्रिकदृष्ट्या तुमचा पगार वाढला असला तरी तुमची पर्चेसिंग पॉवर म्हणजे श्रीमंती कमी झालेली असते. हे अर्थशास्त्र समजून न घेता जर तुम्ही आजच्या भविष्यातल्या वाढीव पगाराच्या भरोश्यावर ईएमआयचे ओझे अंगावर घेतले तर 2026 मध्ये तुम्हाला पश्चाताप करायची वेळ येऊ शकते. हे शेवटपर्यंत ऐका, कारण आता आपण या विषयातल्या एका अशा पैलूकडे वळूया ज्याबद्दल जास्त लोक बोलत नाहीत, पण ज्याचा फटका तुम्हाला बसू शकतो. ते म्हणजे भत्त्यांचे सुसूत्रीकरण, ज्याला इंग्लिशमध्ये रॅशनलायझेशन म्हणतात. सरकार सध्या जुन्या पे कमिशनच्या शिफारशींचा रिव्ह्यू घेत आहे. 7व्या आयोगात जसे अनेक छोटे मोठे भत्ते बंद करण्यात आले किंवा क्लब करण्यात आले, तसाच किंबहुना त्याहून मोठा प्रयोग 8व्या वेतनात होऊ शकतो. विशेषतः घरभाडे भत्ता म्हणजे HRA आणि ट्रॅव्हलिंग अलाउन्स यांच्या नियमांमध्ये बदल होण्याची दाट शक्यता. जर तुम्ही शहरात राहत असाल आणि HRAच्या भरोशावर घर घेतलं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सरकार HY आणि Z श्रेणीच्या शहरांची पुनर्रचना करण्याच्या विचारात. जर तुमच्या शहराचा दर्जा बदलला किंवा HRAचे स्लॅब बदलले तर बेसिक वाढूनही तुमच्या हातात येणारी टोटल अमाऊंट कमी होऊ शकते. त्यामुळे केवळ बेसिक वाढणार या आनंदापेक्षा भत्ते कसे बदलणार आहेत याकडे डोळे उघडे ठेवून पाहणं शहाणपणाचं ठरेल. म्हणून मी सांगतेय, कागदावरचे आकडे आणि खिशातली ग्राउंड रियालिटी यातला फरक ओळखायला शिका. आता एक थोडा कडवा डोस जो कदाचित तुम्हाला अस्वस्थ करेल, पण तो सत्य आहे. सरकार सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामाच्या पद्धतीत मोठे बदल करायच्या तयारीत आहे. परफॉर्मन्स लिंक्ड इन्सेंटिव्ह किंवा ज्याला आपण PLI म्हणतो, ही पद्धत प्रायव्हेट सेक्टरमध्ये कित्येक वर्षांपासून आहे.
आता 8व्या पे कमिशनच्या माध्यमातून ही सिस्टीम सरकारी ऑफिसमध्ये आणली जाण्याची दाट शक्यता आहे. याचा अर्थ काय? तर साध्या भाषेत काम कराल तरच दाम मिळेल. तुमचं वार्षिक पॅकेज हे तुमच्या वर्षभराच्या परफॉर्मन्सवर अवलंबून असेल. जे कर्मचारी प्रामाणिकपणे काम करतात त्यांच्यासाठी ही गुड न्यूज असू शकते. पण जिथे कामाचे मोजमाप करण्याचे पॅरामीटर्स क्लिअर नाहीत, तिथे याचा गैरवापर होऊन वशिलेबाजीला वाव मिळू शकतो. अशी भीती एक्सपर्ट्स व्यक्त करतात. त्यामुळे 8वा पे कमिशन हा फक्त पैशांचा नसून वर्क कल्चरच्या बदलाचा मोठा टप्पा ठरणार आहे. आता या सगळ्या टेक्निकल गोष्टी जरा बाजूला ठेवून आपण जरा माणसासारखा विचार करूया. 5-6 मिनिटं झाली आपण आकड्यांवर बोलतोय, पण त्या आकड्यांच्या मागे जी माणसं आहेत त्यांचं काय? 8वा वेतन आयोग हा केवळ सरकारी तिजोरीवरचा बोजा नाही, तर ती एका निवृत्त होणाऱ्या वडिलांची आपल्या मुलीच्या लग्नासाठी केलेली तरतूद आहे. ती एका शिक्षकाची आपल्या मुलाला डॉक्टर बनवण्याची स्वप्नपूर्ती आहे आणि ती एका शिपायाची आपलं मोडकं घराचं पक्क छत करण्याची आपण जेव्हा बातम्यांमध्ये वाचतो की सरकारी कर्मचाऱ्याचे पगारवाढ होणार, तेव्हा समाजात एकच वेगळा सूर उमटतो. अरे ह्यांना किती पगार पाहिजे, काम तर करत नाहीत, असे टोमणे मारले जातात. पण त्या सामान्य कर्मचाऱ्याचा स्ट्रगल कोणाला दिसत नाही, जो दुर्गम भागात काम करतो, जिथे साधी एसटी बस सुद्धा जात नाही. कोरोनाच्या काळात ज्या डॉक्टरांनी, परिचारकांनी, पोलिसांनी आणि सफाई कामगारांनी जीवाची बाजी लावली, त्यांच्यासाठी हा 8वा वेतन आयोग म्हणजे त्यांच्या त्यागाचा सन्मानच असायला हवा, नाही का? महागाई फक्त सामान्य माणसाला नाही, तर या कर्मचाऱ्यांनाही जाळतेच. मेडिसिनचा खर्च, मुलांचं एज्युकेशन आणि म्हातारपणीचा आधार या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर सन्मानाने जगण्या इतपत पगार मिळणं हा त्यांचा हक्क आहे. त्यामुळे या विषयाकडे फक्त सरकारी खर्च म्हणून न पाहता सोशल सिक्युरिटी म्हणून पाहण्याची गरज आहे. जेव्हा एका कर्मचाऱ्याचं घर सुखी असतं, तेव्हा तो अधिक चांगल्या प्रकारे सर्व्हिस देऊ शकतो, हे आपण विसरता कामा नये. तुमच्या मनात आता प्रश्न येत असतील की मॅडम, मग आता आम्ही नक्की करायचं काय? घाबरून जायचं काही कारण नाही, पण अलर्ट राहायचं कारण नक्कीच आहे. सर्वात पहिली गोष्ट, सोशल मीडियावरती व्हायरल होणाऱ्या कोणत्याही मेसेज किंवा फेक न्यूजवरती विश्वास ठेवू नका. उद्याच पगार दुप्पट होणार, अमुक तारीख फिक्स झाली, अशा बातम्या फक्त तुमच्या इमोशन्सशी खेळणारे आहेत. जोपर्यंत सरकार अधिकृतपणे गॅझेट नोटिफिकेशन किंवा GR काढत नाही, तोपर्यंत कशालाही फायनल समजू नका. दुसरी गोष्ट, जोपर्यंत तुमच्या हातात नवीन सॅलरी स्लिप येत नाही, तोपर्यंत मोठं आर्थिक धाडस करू नका. आणि तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट, कर्मचारी संघटना ज्या मागण्या करत आहेत त्या मागील तर्क समजून घ्या. 3.68चा फिटमेंट फॅक्टर का मागितला जातोय? कारण गेल्या 10 वर्षात रुपयाचा अवमूल्यन झालंय आणि राहणीमानाचा खर्च वाढलाय. जर 3 पेक्षा कमी फॅक्टर मिळाला तर पुढची 10 वर्ष आर्थिक ओढाताणीतच जातील, हे साधं मॅथ्स आहे. तुम्हाला कदाचित माहिती नसेल, पण 8व्या वेतन आयोगासोबतच जुनी पेन्शन योजना OPS आणि नवीन आलेली युनिफाईड पेन्शन स्कीम UPS यांचाही घनिष्ठ संबंध आहे. पे कमिशन लागू करताना सरकार पेन्शनच्या तरतुदींवरही मोठा निर्णय घेऊ शकतो. जर पगाराचा बेस वाढला तर पेन्शनचाही लोड वाढणार, हे सरकारला पक्क ठाऊक आहे. त्यामुळेच 8वा वेतन आयोग देताना सरकार अशा काही अटी टाकू शकते. त्यामुळे फ्युचर मधलं पेन्शनचं दायित्व कमी होईल. म्हणजेच आज हातात जास्त पैसा मिळेल, पण रिटायरमेंट नंतरचे बेनिफिट्स कमी होऊ शकतात. हा गिव्ह अँड टेक असा व्यवहार असू शकतो, ज्याकडे आपण बारकाईने लक्ष ठेवलं पाहिजे. त्यामुळे मित्रांनो, निष्कर्ष हाच आहे की 8वा वेतन आयोग येईल हे नक्की, पण तो अच्छे दिन आणेलच याची गॅरंटी नाही. आपण प्रिपेअर राहणं गरजेचं आहे. आपली स्वप्न नक्कीच मोठी असावी, पण ती वास्तवाच्या जमिनीवर उभी असावी. महागाईचा राक्षस ज्या वेगाने वाढतोय, त्याच्याशी 2 हात करण्यासाठी फक्त पगारवाढ नाही, तर योग्य फायनान्शियल प्लॅनिंग जास्त महत्वाचं ठरणार आहे. मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अंदाजित पगारवाढ कशी कॅल्क्युलेट करायची याचा एक सोपा फॉर्म्युला सांगणार आहे. शिवाय पे मॅट्रिक्स कसं वाचायचं हेही सविस्तर आपण बघणार आहोत, जेणेकरून कोणालाही न विचारता तुम्हाला तुमची पगारवाढ समजेल. त्यामुळे तो व्हिडिओ मिस करू नका, कारण ती माहिती थेट तुमच्या बँक बॅलन्सशी जोडली जाणार आहे. तुम्हाला काय वाटतं, आजच्या महागाईचा विचार करता सरकारने कर्मचाऱ्यांना किमान किती फिटमेंट फॅक्टर दिला पाहिजे? 3.68 की त्याहून जास्त? आणि काम कराल तर पगार ही PLI पद्धत सरकारी नोकरीत योग्य ठरेल का? तुमचे विचार, तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा, कारण यावर चर्चा होणं आणि योग्य माहिती पसरवणं
हेच आपल्या हिताचं आहे. नव्या व्हिडिओत नव्या विषयासह या बोलूया. धन्यवाद.